नमस्कार. माझं नाव मोहन भागण्णा माळवदकर. माझं वय 67 वर्षाचं आहे. मी डिफेन्समध्ये कामाला होतो. डिफेन्समध्ये सिनियर सायंटिफिक ऑफिसर म्हणून रिटायर झालो आता. तर माझं ऑफिस दुसऱ्या मजल्यावर होतं आणि लॅबोरेटरी हे सगळे खाली, वर्कशॉप वगैरे खाली होतं. तर मला सारखे पायऱ्या चढावं लागत होतं, उतरावं लागत होतं वगैरे. हे गेले 3-4 वर्ष माझ्या पायाला ना फार त्रास होत होता, पेन होत होते वगैरे. मग मी असेच काही ठिकाणी सांगितलं, काही लोकांनी सांगितलं मालिश करून घ्या, हे करून घ्या. सगळीकडे केलं पण काही होईना. मग शेवटी डॉक्टरांकडे काही गेलो. मग तेही पेन किलर द्यायचे आणि आमच्या CGSSमध्ये काही मलम वगैरे द्यायचे. ते मलम वगैरे लावून तरी पण दुःख काहीतरी कमी होत नव्हतं. मग एक वाढतच चाललं बरं. मग मी काय केलं, असेच माझ्या मित्रांना वगैरे असं करताना माझ्या एका मित्रांनी, पिल्ले म्हणून आहेत आणि अगरवाल म्हणून आहेत, त्यांनी मला साई श्री हॉस्पिटलबद्दल, श्री नीरज अडकर डॉक्टरबद्दल मला सांगितलं. मग मी काय केलं, मग मी CGSS तर्फे मेमो घेऊन नीरज अडकर साहेबांना भेटलो. मग त्यांनी माझं सगळे एक्सरे काढून सगळे बघितले आणि त्यांनी सांगितलं की तुमच्या नीमध्ये गॅप आलेला आहे फार. तर तो गॅप काढण्यासाठी तुम्हाला टोटल नी रिप्लेसमेंट करावं लागणार आहे. तरी हे ऑपरेशन सिम्पल असतं म्हणून त्यांनी सांगितलं. पण माझ्या मनात थोडीशी दुधावस्था होते. काही लोक म्हणत होते इतक्या लवकर ऑपरेशन करणं फार हे आहे. पण मी इतकं कंटाळलो होतो ना की पेनला, कुठेही पायऱ्या चढावले की मला दुःख व्हायचं. इव्हन जरा साधी छोटीशी टेकडी जरी चढलो तरी दुखायचं. सायकलिंग तर पूर्ण बंद झालं होतं. स्कूटरला किक मारणं, गाडीला किक मारणं सुद्धा शक्य नव्हतं. मग त्यानंतर मग मी काय केलं, मग थोडा विचार केला. मग अजून 1-2 डॉक्टरशी कन्सल्ट केल्यानंतर मग नीरज डॉक्टरांकडे आलो. म्हटलं साहेब मला तुमच्याकडं सगळं करायचं आहे वगैरे. मग त्यांनी मला समजावून सगळं सांगितलं आणि तिथं माझं ऑपरेशन झालं. माझं ऑपरेशन होऊन 1.5 महिना झाला आहे आता. म्हणजे 1.5 महिन्यात मी आता कसा आहे तुम्ही आता पाहायलाच असाल. तर ऑपरेशन झाल्यानंतर मग काही दिवसातच मला सरांनी सांगितलं की तुम्ही काही वॉकर वगैरे घ्यायचं नाही, सरळ चालायचं, माझ्यासमोर चाला म्हणून. अवघ्या 4थ्या दिवशी मला 10 पावलं चालायला लावले आणि त्याच्यानंतर त्यांनी मला स्टिकसुद्धा जास्त घ्यायला नाही, थोड्या दिवसातच मला हे करा. पण हे सर्व काही ऑपरेशन झाल्यानंतर फिजिओथेरपीमुळं माझं फार इम्प्रूव्हमेंट झालं. फिजिओथेरपी हे फार महत्त्वाचं आहे ऑपरेशन झाल्यानंतर करणं होणार. आणि सध्या तरी मला फार एकदम बिंदास्त चालतो आहे, स्कूटर चालवतो, गाडी चालवतो, 4 व्हीलरसुद्धा चालवतो मी सध्या. म्हणजे मी इतका फ्री आहे. खरं म्हणजे या डॉक्टरांचं मी फार आभारी आहे. मी एवढंच नाही की मी या डॉक्टरांनाच यांच्या पब्लिसिटीसाठी मी सगळ्यांना सांगतो आहे. प्रत्येकाचे माझे फ्रेंड सर्कलमध्ये जेवढं प्रत्येकांच्या ह्याच्यात द्विधावस्था आहे. फार चिकार म्हणजे जवळजवळ 60% 70% लोक म्हणतात ऑपरेशन करू नये रे एवढा लवकर, असे बरं नाही. मग काय करावं. मग त्याबद्दल नीरज अडकर सर क्लिअर कट स्पष्ट समजावून सांगतात. किती त्रास कमी होतं. सध्या मला बिलकुल त्रास होत नाही. मी 2 मजले चढतो, 2 मजले उतरतो, काही मला त्रास नाही. ऑपरेशन होऊन 1.5 महिना होऊन झालं आणि सध्याची स्थिती माझी तुम्ही पाहतच आहात की मी स्पष्ट चालतो, सगळं चालतो, काही मला अडथळा नाही, काही नाही आहे. हॉस्पिटलबद्दल बोलायचं म्हटल्यावर हॉस्पिटल फारच छान आहे. पहिली गोष्ट तर इथं काय आहे की साध्या तुम्ही मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेला तर पार्किंगपासून प्रॉब्लेम सुरुवात होतात. मग आत तर गेल्यानंतर काय विचारू नका. पण तसं साईश्रीमध्ये नाही आहे. साईश्रीला आपल्याला कुठेही तुम्ही पार्किंग करायला जागा आहे. आणि तसंच विशेष म्हणजे सर्व्हिस इतकी सुंदर आहे, फारच छान आहे. आणि सगळेजण इतके पोलाइटली वागतात, त्यामुळं इतका आनंद वाटतो आहे. आणि दुसरी गोष्ट आम्ही CGSवाले असल्यामुळे आम्हाला एक पैशाचाही खर्च नाही, काही नाही. जसं आलो तसं बाहेर निघून गेलो आम्ही वगैरे. हे लोकांना एवढंच सांगायचं आहे की याच्याबद्दल फार भीती आहे, द्विधावस्था आहे. पण हे तुम्ही जर डॉक्टरांना भेटलात तर तुमचे सगळं क्लिअर होतील आणि फार तुम्ही या जे काही तुमचे जॉईंटचे पेन असतील ते सगळे नीट होऊन जातील. एवढं माझं सांगायचं आहे तुम्हाला. बस. थँक्यू.